नमस्कार मित्रांनो, जर्मन भाषा गुरु ह्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत आहे. आज आपण जी नवीन सिरीज चालू केली आहे जर्मन भाषा गुरु या चॅनलवरती, आजचा पहिला दिवस आहे डे 1 मध्ये. डे 1 मध्ये आपण बघणार आहोत अल्फाबेट्स. चला तर मग अल्फाबेट्स मध्ये आपण बघणार आहे बुक्स्टाबियन मीन्स अल्फाबेट डे 1. आता जसं जर्मन लँग्वेज असेल, इंग्लिश असेल किंवा मराठी लँग्वेज असेल, तर सगळ्या लँग्वेजचा बेस असतो जे अल्फाबेट्स असतात. जसं आपण जर्मन इंग्लिश लँग्वेज मध्ये 26 अल्फाबेट आहेत, जर्मन लँग्वेज मध्ये पण 26 अल्फाबेट आहेत आणि फक्त आहे ना हे 4 एक्स्ट्रा अल्फाबेट आहेत. याचा उच्चार कधी करायचा, कसं करायचा ते आपण नंतरच्या लेक्चर मध्ये बघणार आहोत. फक्त तुम्ही आता लक्षात ठेवायचे अल्फाबेट हे 26 आणि प्लस हे 4 टोटल 30 अल्फाबेट आहेत. ओके, हे जर्मन लँग्वेज मध्ये. आता चला तर मग आपण बघूया जर्मन लँग्वेज मध्ये अल्फाबेट्स कसं असतं आणि त्याचा उच्चार कसं करायचं, म्हणजे प्रोनाउन्सिएशन कसं करायचं. अल्फाबेट्स मध्ये आ एला असते ना, म्हणतात आ, बे, से, डे, ए, एफ, गे, हा, ई, यॉट. ज असतं ना, ज जर्मन लँग्वेज म्हणतात यॉट. खा, एल, एम, एन, ओ, टे, कू, एर, एस, टे, उ, फाव, वे, एक्स, एप्सिलॉन, झेड. हे झाले आपले अल्फाबेट. इंग्लिश जसे 26 आहेत ना, असे जर्मन लँग्वेज मध्ये 26 अल्फाबेट. आता हे जे 4 अल्फाबेट आहेत ना, याचा उच्चार कसा करायचा ते आपण नंतर वर्ड्स मध्ये बघणारच आहोत. आता फक्त तुम्ही हे ना 4 अल्फाबेट लक्षात ठेवायचे. आता हे जे तुम्हाला डॉट दिसते ना, याला म्हणतात उमलाउट. काय असतं हे? उमलाउट म्हणजे डबल डॉट आहे. ओके, हे असतं उमलाउट. आता याचा उच्चार आहे ना, ए उमलाउट असेल, ए उमलाउट असेल तर त्याला काय म्हणायचं? या. ओ उमलाउट असेल तर यो, आणि यू उमलाउट असेल तर यू. ए उमलाउट, ओ उमलाउट आणि यू उमलाउट, हे उमलाउटचे झाले. आणि हे झालं बीटा साईड, मीन्स झाले डबल एस. त्याचा उच्चार असतो डबल एस. ओके, याचा उच्चार आपण नंतर वर्ड्स मध्ये बघू म्हणजे कसं आहे ते. आता फक्त तुम्ही लक्षात ठेवा जर्मन लँग्वेज मध्ये 30 अल्फाबेट्स आहेत. 30 अल्फाबेट म्हणजे तुम्हाला आ ए टू झेड आणि हे तुम्हाला 4. आपण एकदा रिवाइज करूया, तसंच तुम्ही याची प्रॅक्टिस करायची. चला तर आपण अजून एक वेळेस रिवाइज करून बघूया. आ ए मीन्स आ, बे, से, डे, ए, एफ, गे, हा, ई, यॉट, का, एल, एम, एन, ओ, पे, कू, एर, एस, टे, उ, फाव, वे, एक्स, एप्सिलॉन, झेड. हे तुम्ही डेली याची प्रॅक्टिस करायची. आणि हे जे 4 आहेत ना, ए उमलाउट, ओ उमलाउट, यू उमलाउट, बीटा साइन आणि ओ यू यू एस मीन्स बीटा साइन झाली. हा झाले आपले हे 4 अल्फाबेट. हे जोडाक्षर काय? खा असेल सी एच खा म्हणतात, स्क्वेअर शेप, आणि डू असेल ई असेल आणि ओ. ओके, ई ओ हे आपले एक्स्ट्रा आहेत. पण तुम्ही आता लक्षात आपल्या जसं पहिले लेक्चर्स आहेत तर तुम्ही याच्यामध्ये तुम्ही आता कुठली लँग्वेज शिकताय तर त्यामध्ये अल्फाबेट्स इम्पॉर्टंट असतात. ते आता फक्त तुम्ही याची प्रॅक्टिस करायची. ही व्हिडिओ तुम्ही रिपीट बघायचे तर आपल्याला काय होईल, तुम्हाला हे सगळं आहे ना थोडं क्लिअरिटी येऊन जाईल. कुठलीही लँग्वेज शिकताय त्यासाठी तुम्हाला वेळ लागतो. अल्फाबेट्स सेम नाही, तुम्हाला इंग्लिश आहे, फक्त त्याचे प्रोनाउन्सिएशन आणि उच्चार थोडे डिफरन्स आहेत. याची तुम्ही एक दोन वेळेस प्रॅक्टिस केली, एक दोन वेळेस नोट केलं तर हे तुम्हाला लक्षात येऊन जाईल. हा व्हिडिओ ओनली अल्फाबेट्स वरती आहे. तुम्ही एक दोन वेळेस प्रॅक्टिस करा. पुढच्या लेक्चर मध्ये आपण डे 2 मध्ये बनणार आहोत ग्रेटिंग्स. ओके, चला तर मग आपण भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये. जास्तीत जास्त व्हिडिओ हा लाईक करा, शेअर करा. आणि जे मराठी विद्यार्थी आहेत, मराठीतून जर्मन शिकणे आता सोपं आहे, तुम्ही शिकू शकता. कुठली लँग्वेज डिफिकल्ट नसतं. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करून आणि जे काही गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा. दानकोशोन. चला भेटूया आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये.